रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. वाघबीळ घाटात कोयता व चाकू बाळगणाऱ्या दोघांवर कोडोली पोलिसांची कारवाई. पन्हाळा तालुक्यातील वाघबीळ घाट परिसरात कोयता व चाकू बाळगून दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांविरोधात कोडोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या बंदी आदेशाचे उल्लंघन करून धारदार शस्त्रे जवळ बाळगल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 11 जून 2026 रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास वाडी रत्नागिरी ज्योतिबा मार्गावरील वाघबीळ घाट परिसरात 2 युवक संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत दोघांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात धारदार कोयता व चाकू आढळून आले. या प्रकरणी पोलीस अंमलदार भरतकुमार गणेश मोळके यांनी फिर्याद दिली आहे. संशयित रुद्र सोमनाथ मिटके आणि विवेक राजाराम बुने राहणार वाडी रत्नागिरी तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 425 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 37(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडून कोयता व चाकू ही धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली असून या शस्त्राच्या माध्यमातून परिसरात दहशत निर्माण करण्याचा हेतू असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. पुढील तपास कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. विन टीव्ही मराठीसाठी वारणा नगरहून बाबासाहेब कावळे. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.